बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यातच आता 10वीचा पहिलाच मराठीचा पेपर जालना आणि यवतमाळमध्ये फुटला होता। साम टीव्हीने सर्वात आधी बातमी दाखवली होती आणि आता यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। मराठीचा पेपर व्हायरल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली असून यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये कोठारी येथील आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच व्हायरल केला होता। केंद्र संचालक श्याम तास्के आणि अमोल राठोड या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। सर्वात आधी साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती। बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यातच आता 10वीचा पहिलाच मराठीचा पेपर जालना आणि यवतमाळमध्ये फुटला होता। साम टीव्हीने सर्वात आधी बातमी दाखवली होती आणि आता यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। मराठीचा पेपर व्हायरल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली असून यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये कोठारी येथील आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच व्हायरल केला होता। केंद्र संचालक श्याम तास्के आणि अमोल राठोड या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। सर्वात आधी साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती।